मनोज जरांगे पाटलांचं आजपासून उपोषण. अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा आक्रमक. सरकारनं 2 दिवसात अधिवेशन बोलावून अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करावं, जरांगेंची मागणी. छगन भुजबळांना पुन्हा एकदा जीव मारण्याची धमकी. भुजबळांना ठार मारण्याची सुपारी घेतल्याचं नाशिक कार्यालयामध्ये पत्र. कार्यकर्त्यांकडून पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी. उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर ठाकरे बोलणार. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावर सुद्धा उद्धव ठाकरे बोलणार. आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य व्हायरल. आई वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही 2 दिवस जेवू नका. चिमुकल्यांना बांगरांचा अजब सल्ला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर दौऱ्यावर. शिवसंकल्प अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार, तर पालघर महासंस्कृती मेळाव्याला लावणार उपस्थिती. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंची गाडी फोडली. निखिल वागळेंच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक. हल्लेखोरांना फडणवीसांनी पाठवलं. निखिल वागळेंचा थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप. भाजप आणि पोलिसांमध्ये संगनमत. वागळेंची टीका. निखिल वागळेंच्या निर्भय बनो सभेला भाजपचा जोरदार विरोध. यातूनच वागळेंवर हल्ला. भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. पुणे पोलिसांना हल्ल्याबाबत माहिती होतं. पोलीस दल भाजपनं विकत घेतलंय. आमच्यावरील हल्ल्याला पुणे पोलीस जबाबदार. निखिल वागळेंचे पोलिसांवर गंभीर आरोप. कायदा सुव्यवस्था हातात घेणारा कुणीही असो त्यावर कारवाई करणारच. गृहमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मात्र त्याच वेळेला लोकांच्या भावना भडकतील अशी वक्तव्य करणं, सर्वोच्च नेत्यांवर टीका करणं हे चुकीचं. फडणवीसांची प्रतिक्रिया. पत्रकार वागळेंवर भाजपनं केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. हे सरकार कुणाचं आहे? कायद्यानं चालणारं की भाजपच्या गुंडांचं? रोहित पवारांचा ट्विट करत सवाल. राज्यातील भेकड सरकारनं पोलिसांचा वापर सुरू केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्भय बनो सभांचं आयोजन करणार, तर सभांची सुरुवात आम्ही ठाण्यातून करू. वागळेंवर झालेल्या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना खपवून घेणार नाही. पोलीस आयुक्तांशी भेटून कडक कारवाईचे आदेश देणार. मी अहिंसावादी माणूस. माझ्यावर आतापर्यंत 7 हल्ले. मला मारलं तर हजारो वागळे तयार होतील. वागळेंचं वक्तव्य. निखिल वागळेंवरील हल्ल्याचा निषेध. महाराष्ट्रामध्ये सध्या गुंडाराज सुरू. पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न. सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. आज संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस. संध्याकाळी 5 वाजता संसदेमध्ये पंतप्रधान मोदींच्या निरोपाचं भाषण. निवडणुकीपूर्वी मोदी काय बोलणार याकडे लक्ष. आज संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये राम मंदिरावर चर्चा होणार. भाजपकडून खासदारांना व्हीप जारी. बाबा सिद्दीकींचा आज राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. आणखीनही काहींचे पक्षप्रवेश होणार. अजित पवारांचं सूचक वक्तव्य. प्रफुल्ल पटेल यांचे वडील स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गोंदियामध्ये दिग्गजांची हजेरी. उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जयंतीनिमित्त उपस्थिती. राज्यात जून महिन्यापासून ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. तब्बल 800 अभ्यासक्रमाचं मोफत शिक्षण मिळणार. फडणवीस विदर्भात चाय पे चर्चा करतायत. दुसरीकडे वर्षावर गुंड टोळ्यांसोबत चाय पे चर्चा सुरू. फडणवीस अकार्यक्षम आणि अपयशी गृहमंत्री. फडणवीसांनी राजीनामा द्यावा. राऊतांचा हल्लाबोल. वैयक्तिक वैमनस्यातून अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार. गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनामा मागतील. फडणवीसांचा टोला. विरोधकांच्या टीकेनंतर भुजबळांकडून गृहमंत्री फडणवीसांची पाठराखण. घरामध्ये काय भांडण होतं हे गृहमंत्री कसं सांगणार. घोसाळकरांवरील गोळीबार प्रकरणानंतर भुजबळांचं वक्तव्य. राज्यात ज्यांच्याकडे शस्त्र आहेत त्यांची चौकशी होणार. शस्त्र परवान्यासह आहेत की परवान्याशिवाय याचा तपास होणार. मुख्यमंत्री शिंदेंकडून शस्त्रांबाबत चौकशी करण्याचे आदेश उदय सामंतांनी. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली. चतुर्वेदींचा पत्र. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं गाव चलो अभियान. नाशिकमध्ये गावागावात फिरून भाजपकडून केंद्राच्या योजनांची जनजागृती. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारे एम.एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर. पंतप्रधानांनी ट्विट करत केली घोषणा. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायला हवा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट करत मागणी. हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या भाजपला बाळासाहेबांचे विस्मरण. 5 नेत्यांना भारतरत्न पण त्यात सावरकर आणि बाळासाहेब नाहीत. संजय राऊतांचं ट्विट करत भाजप सरकारवर टीकास्त्र. आम्हाला बाळासाहेबांचा विसर पडलेला नाही. समृद्धी महामार्गाला आम्ही बाळासाहेबांचं नाव दिलं. कुठल्याही गोष्टीवर भुंगा वाजवायचा. गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा. मराठा बांधवांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांना फोन करावेत. आमदारांना कायद्याच्या बाजूने बोलण्याचा आग्रह करावा. जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन. सीईटी परीक्षा शुल्कामध्ये 200 रुपयांनी वाढ. सीईटी परीक्षा शुल्कामध्ये वाढ केल्यानं हजारो विद्यार्थ्यांना फटका बसणार. विद्यार्थ्यांकडून विरोध.
नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज. मध्य भारतामध्ये तयार झालेल्या सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे विदर्भामध्ये पावसाची शक्यता. रब्बी पिकांवर संकट. नाशिकच्या मालेगाव मनपाला कचरा संकलनासाठी ठेकेदारांची प्रतीक्षा कायम. वादग्रस्त ठरलेल्या वॉटर ग्रेस कंपनीला नवीन ठेकेदार येईपर्यंत मुदतवाढ. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी 12 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची कोर्टात याचिका. ठाकरे गटाच्या लोकांना कॉफी सँडविच द्यायला पण कोणी माणसं उरलेली नाहीत. विकासावर बोला, कॉफी सँडविचवर बोलून उगाच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल. अमरावतीमध्ये एसटी प्रवाशांचा फुकट प्रवास. एसटी महामंडळानं 175 फुकट्या प्रवाशांकडून 18,000चा दंड वसूल. अमरावती जिल्ह्यामध्ये 63,000वर शेतकरी सावकारी कर्जाच्या पाशात. नापिकीनं संकट ओढावल्यानं शेतकऱ्यांवर 68 कोटींचं कर्ज. भंडाऱ्याच्या रुळा सिंदपुरीमधील महास्तूपामध्ये 37वा धम्म महोत्सव साजरा. महोत्सवाला बौद्ध अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती. अमरावतीच्या वरुडमध्ये देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार. गुणवत्तेनुसार संत्र्याला उत्तम बाजारभाव. शेतकरी सुखावला. वर्ध्यामध्ये जिल्हा परिषद शाळांचा जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव उत्साह संपन्न. आरवी पंचायत समिती ठरली चॅम्पियनशिपची मानकरी. वर्ध्यामध्ये सायबर जागृती यात्रेद्वारे तरुणांना मार्गदर्शन. शहरातील विविध कॉलेजमध्ये सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत जनजागृती. दलित असल्यानं बुलडाण्याच्या जळगाव जामोदमधील डायलिसिस सेंटरवर नाव वगळल्याचा महिला सरपंचाचा आरोप. खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर आरोप. तर जाधव यांचे भाषण सुरू असतानाच महिला सरपंचाचा कार्यक्रमावर बहिष्कार. वर्धा जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमध्ये तब्बल 128 कोटींची वाढ. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्याचा अंतिम नियत व्यय 313 कोटी. मुंबईतील विक्रोळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन. विविध वस्तूंचं वाटप. नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यामधल्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये खाऊ आणि वह्यांचं वाटप. मंत्री शंभूराजे देसाई यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबवण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोंदियामध्ये युवा सेनेकडून विविध उपक्रम. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन्सिल, चॉकलेट, बिस्किटांचं वाटप. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासन आपल्या दारी शिबिराचं आयोजन. सर्व शासकीय योजना एकाच छताखाली आल्यानं नागरिकांना लाभ. धुळ्यात मिळालेल्या 93,000 कुणबी नोंदणींची आकडेवारी प्रसिद्ध करून दाखले वितरित करा. सकल मराठा समाजाची मागणी. गोंदियामध्ये खंडणी न दिल्यानं डॉक्टरची दुचाकी जाळली. पोलिसांनी 4 जणांना केली अटक. आरोपींना 22 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी. धुळे जिल्ह्यामध्ये केवळ 108 शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा घेतला लाभ. शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद. वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विद्यालय परिसरामध्ये विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद. बुधवारी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. दोन्ही गटाकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये धनगर समाजानं सातारा पंढरपूर महामार्ग रोखला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ न मिळाल्यामुळे साताऱ्यामध्ये आंदोलन. महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतुकीवर परिणाम. नंदुरबारच्या पपईच्या दरामध्ये वाढ. शेतकऱ्यांमध्ये समाधान. पपईला प्रति किलो 8 रुपये 60 पैसे दर. योग्य दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना फायदा. नंदुरबारच्या शहादा बस आगारामधील डेपो मॅनेजरवर मनमानी कारभाराचा आरोप. वरिष्ठांच्या जाचाविरोधात कर्मचारी न्यायालयामध्ये दाद मागणार. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य करा. धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अन्यथा 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा शिक्षक संघटनेचा निर्णय. वाशिमच्या मेडशीमध्ये मौनी अमावस्येनिमित्त खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात. शेकडो वर्षांची परंपरा. भाविकांची यात्रेसाठी मोठी गर्दी. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागाचा कर्मचारी शॉक लागून जखमी कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर. नंदुरबारच्या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई. बाजार समितीमध्ये शासनाच्या हमी भावानुसार खरेदी होणार. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाची निदर्शनं. राज्यामधील गोळीबाराच्या घटनेवरून सरकारचा निषेध. सरकार सर्व स्तरावर अपयशी. ठाकरे गटाची टीका. जळगावमध्ये भाजपकडून राहुल गांधींच्या पुतळ्याचं दहन. पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधल्या झुरखेडा इथे मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायतीचं उद्घाटन. रस्ता डांबरीकरणासह पाण्याची टाकी, पाणी योजना अशा विविध विकास कामांचंही भूमिपूजन. धुळ्यामधल्या धनूर इथल्या वयोवृद्ध शेतकऱ्यांना घडवली दुग्ध क्रांती. दररोज 200 लिटर दूध उपलब्ध. लाखोंची कमाई.
कोल्हापुरात दूध संस्थांवर जाणीवपूर्वक केली जाणारी कारवाई थांबवा. जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेचे सहाय्यक निबंधकांना निवेदन. कीटकनाशक खरेदीसाठी मीरा भाईंदर पालिकेकडे 10 कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेचा निर्णय.